नात माझ तुझ जसा मासान पाणी, दोन देह एक जीव जगा वेगळी कहाणी. नाही कळलं तुला, नाही कळलं मला, नाही कळलं मला, नाही कळलं तुला. कधी जुळल्या या रेशीम गाठी, तुझ्याच साठी, 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 तुझ्याच साठी. बरं झालं बाबा तुम्ही आलात. येणार, तुझ्यावर खूप मोठं संकट येणार, पण बाळा तू त्याला मात करणार. बाळा पण तुझा यामध्ये एक दिवस वध होणार हे निश्चित आहे. बाबा हे काय बोलताय? सुधार, आत्ताच सुधार. यामध्ये तुझं प्रेम तुला एक दिवस खूप काही करायला भाग पाडणार आहे. आज नाही सुधारलास, येणारा काळ एवढा कठीण असेल तर यावर तुला मात पण करता येणार. श्रेयस, ये. तुला आश्चर्य वाटलं असेल ना की मी तुला इथे का बोलवलं. मला वाटतंय आपल्यातले काही गैरसमज दूर करून आपल्याला बोलण्याची वेळ आलेली आहे. तुला काय बोलायचंय माझ्याशी? तुला काय वाटतं मला काहीच कळत नाहीये का. तू माझ्या आणि माझ्या बायकोमध्ये जी काही वचनांची भिंत उभी केली आहेस ना त्याबद्दल बोलायला बोलवलं. काल तुमचं जे काही बोलणं झालंय ते मी माझ्या स्वतःच्या कानाने ऐकलंय. ते आमचं खाजगी बोलणं होतं. खाजगी? जेव्हा तू माझ्या बायकोला माझ्यापासून दूर ठेवण्याचं वचन घेतेस ना तेव्हा ते खाजगी राहत नाही. ते माझ्या आयुष्यावर आणि वैवाहिक जीवनावर केलेलं अतिक्रमण आहे. आणि तू कोण लागून गेली आहेस माझ्या आयुष्यातले कायदे ठरवणारी. हे बघ, तुमचं जे काही नातं असेल ना, जी काही मैत्री असेल ना, ते तुमच्यापर्यंत ठेवायची. पण जेव्हा तू तिला सांगतेस ना की माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा नाही तेव्हा तू तिला फक्त कंट्रोल नाही करतेस, तू माझ्या वैवाहिक हक्कांचा अपमान करतेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होतं, त्या तिसऱ्याला स्पेस नसते. मग ती तू का असेनास. हे बघ श्रेयस, परिस्थिती वेगळी आहे, तुला नाही माहिती. मला परिस्थिती समजूनच घ्यायची नाही. मला ना फक्त इतकंच कळतं की ती माझी पत्नी आहे आणि आम्ही एकमेकांसोबत आहे ना जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतलाय. आणि तू जी तिला काय भावनिक ब्लॅकमेल करतेस ना ते बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. आणि तुला काय वाटतं
तू तिला माझ्यापासून लांब करून स्वतःच्या जवळ ठेवू शकशील, हा तुझा आहे ना गैरसमज आहे, गैरसमज. आणि हा, एक गोष्ट लक्षात ठेव, मैत्रीत आणि प्रेमात आहे ना फरक असतो. तू तिच्यावर हक्क गाजवायचा प्रयत्न करतेस. तू तिला अशा कोंडीत पकडले जिथे ना ती इकडची राहू शकत आहे ना तिकडची. पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी या सगळ्यातून आहे ना तिला बाहेर काढणार. तू तिच्याकडून घेतलेलं ते वचन फालतू आहे आणि ते तिला पूर्ण करायची काहीच गरज नाहीये, कारण त्या वचनाला कोण तोडणार नाहीये. ती माझ्याशिवाय नाही राहू शकत. का नाही राहू शकत? आणि ती तुझ्याशिवाय राहू शकते की नाही हे काळ ठरवेल, तू नाही. मी तुला फक्त इथे शेवटची ताकीद द्यायला आलोय. आमच्या बेडरूमचे निर्णय, आमचा संसार आणि आमच्या नात्यातली जवळीक, या सगळ्यात जी काही तू लुडबड करतेस ना, हे आज आणि या क्षणी थांबलं पाहिजे. आणि पुन्हा जर मला कळलं ना की तू माझ्या विरोधात तिचे कान भरतेस आणि आमच्या खासगी आयुष्यात नाक खुपसतेस, तर गाठ माझ्याशी आहे. नात्यात जेव्हा तिसरा माणूस येतो ना, तेव्हा तो नातं जोडायला नाही, नातं तोडायला येतो. आणि आमचा संसार इतकाही कच्चा नाहीये की ती तुझ्या एका वचनाने पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. तुला सांगणं गरजेचं होतं की यापुढे तिच्या आणि माझ्यामध्ये कधीच यायचा प्रयत्न करू नकोस. श्रेयस, बस झालंय माझं बोलून. यापुढे तू तिला फोनही करायचा नाहीस आणि भेटायचं सुद्धा नाही. तू तिची खरंच चांगली मैत्रीण असशील ना, तर तिला घर वाचवायला शिकव, तोडायला नाही. आणि शेवटचं सांगतो तुला, यापुढे मला तुला भेटायची वेळ येऊ देऊ नकोस. कारण पुढच्या वेळेस मी इतका शांत नसेल, हे लक्षात ठेव. हॅलो हॅलो, ऐक राधा, ऐक. हे बघ, तू काहीही बोलू नकोस, फक्त माझं म्हणणं शांतपणे ऐक. आज जे काही झालं त्यानंतर तुझ्या मनात काय चाललं असेल ना, मला माहितीये. तुला असं वाटत असेल की आता सगळं काही संपलंय, पण तसं अजिबात नाहीये. तू विचारतेस ना की या सगळ्यात तू चुकीची वागली आहेस का? तर अगं, राधा, नाती गुंतागुंतीची असतात, पण म्हणून आपण एकमेकींची साथ सोडायची नसते. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. खाजगी, जेव्हा तू माझ्या बायकोला माझ्यापासून दूर ठेवण्याचं वचन घेतेस ना, तेव्हा ते खाजगी राहत नाही. हे बघ, तुमचं जे काही नातं असेल ना, जी काही मैत्री असेल ना, ते तुमच्यापर्यंत ठेवायची. पण जेव्हा तू तिला सांगतेस ना की माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा नाही, तेव्हा तू तिला फक्त कंट्रोल नाही करतेस, तू माझ्या वैवाहिक हक्कांचा अपमान करतेस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होतं, त्या तिसऱ्याला स्पेस नसते. खरंच मी चुकीचं वागले का? आज त्याचे ते शब्द, त्याचा तो संताप माझ्या काळजात आरपार घुसलाय. मी कोणत्या अधिकाराने तिच्याकडून ते वचन घेतलं? मला वाटलं होतं की मी तिचं रक्षण करेन. मला वाटलं होतं
तिला माझ्याजवळ ठेवून मी सुरक्षित ठेवू शकेन. पण खरंच ते रक्षण होतं की माझा स्वार्थ, की माझी तिला गमावण्याची भीती? दोन जीवांच्या मध्ये मी अशी एखादी भिंत उभी करेन याचा विचारही नव्हता केला मी. आपण म्हणतो ना, मैत्रीत सगळं माप असतं, पण मैत्रीची सीमा ओलांडून मी त्यांच्या संसारात ढवळाढवळ केली का? मी कोण होते हे ठरवणारी की तिने तिच्या नवऱ्यासोबत कसं राहावं? आज जेव्हा तो माझ्यासमोर उभा राहून मला जाब विचारत होता, तेव्हा पहिल्यांदा जाणीव झाली की मी एका सुंदर घराचे तुकडे करायला निघाले होते. मी स्वतःला त्या दोघांच्या आयुष्यात इतकं का गुंतवून घेतलं? का मला असं वाटलं नाही की तिच्यावर फक्त माझाच हक्क आहे? आज तिची ती अवस्था भगवत नव्हती मला. ती माझ्या शब्दाखातर स्वतःच्या सुखाचा त्याग करत होती, आणि मी एका क्रूर व्यक्तीसारखं ते वचन तिच्याकडून निभावून घेत होते. कदाचित मी तिथे जायलाच नको होतं. त्यांच्या खाजगी आयुष्यात माझं असणं हेच मुळात चुकीचं आहे. प्रेम म्हणजे बांधून ठेवणं नसतं, तर मुक्त करणं असतं. हे समजायला मला इतका उशीर का झाला? मी तिची मैत्रीण म्हणून तिला सावरायला हवं होतं, पण मी तर तिलाच ओझं करून टाकलं. खूप उशीर होण्याआधी मला हे निस्तरावं लागेल. मला हे पाऊल मागे घ्यावंच लागेल. तिच्या संसारातल्या तिसऱ्या व्यक्तीचं अस्तित्व संपवावं लागेल. कारण जर आज मी मागे नाही हटले, तर मी फक्त एक मैत्रीच म्हणून नाही, तर स्वतःची नजर सुद्धा हरवून बसेल. लागला ना आता निशाणा बरोबर. ना रहेगी तलवार, ना रहेगी ठाव. हॅलो हॅलो, ऐक राधा, ऐक. हे बघ, तू काहीही बोलू नकोस, फक्त माझं म्हणणं शांतपणे ऐक. आज जे काही झालं त्यानंतर तुझ्या मनात काय चाललं असेल ना, मला माहितीये. तुला असं वाटत असेल की आता सगळं काही संपलंय, पण तसं अजिबात नाहीये. तू विचारतेस ना की या सगळ्यात तू चुकीची वागली आहेस का? तर अगं, राधा नाती गुंतागुंतीची असतात, पण म्हणून आपण एकमेकींची साथ सोडायची नसते. तुझ्याच साठी, तुझ्याच साठी. हॅलो हॅलो, ऐक राधा, ऐक. हे बघ, तू काहीही बोलू नकोस, फक्त माझं म्हणणं शांतपणे ऐक. आज
जे काही झालं त्यानंतर तुझ्या मनात काय चाललं असेल ना मला माहितीये. तुला असं वाटत असेल की आता सगळं काही संपलंय, पण तसं अजिबात नाहीये. तू विचारतेस ना की या सगळ्यात तू चुकीची वागली आहेस का? तर अगं राधा नाती गुंतागुंतीची असतात, पण म्हणून आपण एकमेकींची साथ सोडायची नसते. माझ्या आणि त्याच्या आयुष्यात जे काही घडलं किंवा तू जे काही ऐकलंय ना, या सगळ्यात तुला अपराधी वाटून घेण्याची गरज नाहीये. राधा, तू ऐकतेस ना? हे बघ, जग काय म्हणतंय किंवा तो काय विचार करतो यापेक्षा ना मला आपल्या दोघींची मैत्री महत्वाची. तू स्वतःला दोष देणं थांबव. मी तुला वचन देते की काही झालं ना, समोर कितीही वादळ आली, कितीही संकट आली ना, तरी मी आपली साथ सुटू देणार नाही. तुला मध्येच अशी तुटू देणार नाही ग. हे बघ, तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आपण उद्या भेटूया. तोवर काळजी घे. पक्षी नाही रे, मी पूर्ण पोपटच करणार श्रेष्ठ. अरे तो येईपर्यंत सायली माझ्या प्रेमात अखंड बुडालेली असेल. मग बघू तो श्रेष्ठ काय करतो ते. आज रात्री फक्त न फक्त दीपक नावच गाजणार.